या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर येथील दमानी नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका 36 वर्षीय तरुणानं मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याने एक प्रकरणात खळबळ उडाली. सोलापुरातील सलगरवाडी व डोनगाव रोड येथील आज 15 जुलै 2025 रोजी दुपारी 3:50 सुमारास एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मयत तरुणाचे नाव आनंद दादाराव शिंदे, वय वर्ष 36 असून दमानी नगर सोलापूर येथील तो रहिवासी होता. त्यांनी आपल्या मावशीच्या घरी घरातील छताच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलाय. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर गायकवाड हे दाखल झाले. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं. मात्र सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर गायकवाड यांनी त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी आनंद यांना मृत घोषित केले. विशेष बाब म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले. या चिठ्ठीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. आनंद यांच्या आईनं माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली. आनंद दादाराव शिंदे यांच्या आत्महत्येमागील कारण आणि चिठ्ठीतील तपशील काय आहे याबाबत पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्टता देता येईल. सध्या पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. माझं नाव अंजना दादाराव शिंदे. ते मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालती. त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं 7 रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात. तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून. अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काय शकली जाधवचे त्यांनी हे केले होतं बघा त्याला. त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं, गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे. काय कारण काय होतं? काय तर त्यांचं काय झालं होतं काय माहिती. ते काही सांगितलं नाही, पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं. लय लागलं होतं त्याला मागं. तिथं झालं. परत ह्याच्यात पण लक्की चौकात पण 2दा म्हणजे तक्रार झाली ती त्यांची. एवढंच. त्या कारणावरून आता काय चिठ्ठी सापडली वगैरे? चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून सही करून त्याने हे केलं. काय चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नावं लिहिलेलं आहे. आई वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं. मुलीचं नाव घातलं, मुलीला तेवढं हे करा झालं. एवढंच केलं त्याने. मागणी काय नाही, त्यांचं काय करा ती करून आमचं. त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही. काय तर आता त्याचं सगळं गेलं आहे म्हणल्यावर 4 लेकरं आहेत. माझं 4 वर्षाखाली मुलगा गेला आहे आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला. आम्हाला काहीसुद्धा हे नाही. आता सध्या काय करणार आम्ही? 2च्या 2 पोराचे गेले, 3 लेकरं. काय करायचं सांगा. या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काही FIR वगैरे दाखल केलेलं होतं त्यांच्यावर? नाही, काही नाही. सांगितलं फक्त त्याने. म्हणला होता खूप मारले, पोरांनी मारलं होतं, त्याला बसायला उठायला येत नव्हतं. त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता म्हणजे त्यावेळेसच त्यांच्यावरच दोघांना. अरुण रोडगे आणि आपलं ते ह्याच्यावर एकावरच केलं होतं ते शकील जाधव, अखिल जाधव का काही शकली जाधव त्यांच्यावर त्यावेळेस. तेच भांडण मारहाण केल्यामुळंच त्याला. आणि ते झाल्याशिवाय म्हणजे आता बॉडी, आता मुलगा तर गेला म्हणजे बॉडी काय आम्ही हे करणार, काहीतरी त्याचं हे करायलाच पाहिजे. काय नेमकं कारण काय आहे? काय तर तुम्हीवरनं काहीतरी कारणावरनं भांडण झालं एवढं असते का? म्हणजे तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.